काय रसिका मॅडम, मैत्रिणींचं गेट टुगेदर वाटतं. हो मजा असेल ना. हो तुम्ही सगळ्या न्यूली मॅरिड असाल ना ग? हो सगळे हो ऑलमोस्ट आहेच. काय काय गप्पा मारता? काय नाही सांगत असतात, आता न्यूली मॅरिड आहे त्याच्यामुळे प्रत्येकीकडे काही ना काहीतरी असतं. काहीतरी सांगत असतात, माझ्या घरी असं, आमच्या घरी तसं, माझा नवरा असा, माझी सासूबाई अशी, असं चाललं असतं. म्हणजे मला डाऊट होताच, म्हटलं सासवांविषयी गप्पा मारत असणार ते आणि तक्रारी करत असणार. माझ्याविषयी पण करतेस का तक्रार? खरं सांगायचं नाही होय, तुम्हाला तर खरं वाटणार नाही, पण तुम्हाला मी गोष्ट सांगते. आईने मला बजावून सांगितली होती गोष्ट, पण सांगते आणि ती बजावून सांगितलेली गोष्ट पण सांगते. एक दिवस काय होतं, एक घोडा त्याच्या तबेल्यामध्ये उभा असतो आणि विचार करतो की आता थोडा आराम करावा. तेवढ्यात कुत्रा येतो, त्याला विचारतो, काय रे कसा आहेस, काय करतोयस? तो म्हणतो, काय नाही, थकलोय जरा, आराम करावा म्हणतो. कुत्रा तेवढा ऐकतो आणि गाईपाशी जातो. गाईला म्हणतो, अगं तू घोड्याला बघितलंस का, घोड्याला भेटलीस का? तो म्हणतो, खूप थकतो तो, मालक त्याच्याकडनं खूप काम करून घेतो, त्याच्यामुळं त्याला त्याचं इथं मन लागत नाही. गाई तेवढा ऐकते, म्हशीपाशी जाते. गाई म्हशीला म्हणते, अगं तू घोड्याचं ऐकलंस का? तो म्हणतो त्याचं मन आता इथे लागत नाही, मालक त्याच्याकडनं खूप काम करून घेतो आणि कधी कधी मारतोही. बापरे. म्हैस तेवढा ऐकते आणि म्हैस जाते बकरीकडे आणि बकरीला म्हणते की अगं तू घोड्याविषयी ऐकलंस का? घोडा म्हणत होता की त्याच्याकडनं खूप काम करून घेतात, मालकाकडनं तो मालकाविषयी त्याच्या खूप तक्रारी वाढल्यात आणि तो इथून पळूनही जाईल. मग हे एवढं ऐकते बकरी. आणि संध्याकाळी नोकर येतो तबेल्याची हे करायला. नोकराजवळ बकरी जाते आणि बकरी नोकराला म्हणते की घोडा आता बंड पुकारणार आहे आणि तो पळून पण जाणार आहे आणि मालकाला पण काहीतरी करणार आहे. मग असा ऐकतो मालकाकडे नोकर धावत पळत जातो आणि मालकाला सांगतो, घोडा बंड पुकारणार आहे आणि की नाही तो बाकीच्या सगळ्या प्राण्यांना पण भडकवतोय तुमच्याविषयी. मग मालक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घोड्याला इंजेक्शन देतो मारून टाकतो. हे असंच होतं बऱ्याचशा गोष्टींमध्ये. एकाचं दोन, दोनाचं तीन, असं करत करत एक गोष्ट मोठी मोठी वाढत जाते आणि प्रत्येक गोष्ट आहे तशीच पुढे जाईल असं नाहीये. त्याला लोक मीठ मसाला लावून सांगतात आणि त्या गोष्टीचा लोक त्यांच्या फायद्यासाठी पण वापर करू शकतात आणि आपला गैरफायदा घेऊ शकतात. त्याच्यामुळं मी घरातल्या गोष्टी काहीही असू, कितीही असू दे, कधीच कोणालाही बाहेर सांगत नाही. थँक्यू. नाही खरंच आहे, माणसांना राईचा पर्वत करतात कुठल्याही गोष्टीचा. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे बरोबर आहे की त्याचा त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात. आणि म्हणूनच रसिका, मला तुझ्या आईचं फार कौतुक करावं असं वाटतं की असं बेस्ट फीडिंग करून पाठवलेलं आहे माझ्याकडे. या व्हिडिओच्या निमित्तानं तुझ्या आईला खरोखर माझे धन्यवाद.